मुरुड आणि आगरदांडा मागे सोडून आता आपण पोचलोय नांदगावमधील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये। चला तर आपण आता दर्शन घेऊया। सगळ्यांचे घेते। म्हाताऱ्यांचं पण काढते। या मंदिरामध्ये प्रथम उंदीर मामाचं दर्शन होतो। त्यासमोर लाल रंगाची गोंडस आणि डोक्यावर चांदीचा मुकुट असणारी बाप्पाची सुंदर मूर्ती दिसते। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आपल्याला मारुतीरायाच्या मूर्तीचं दर्शन होतो आणि एकंदरीत आपल्याला आता पुढचा प्रवास करण्यासाठी ताकद मिळते। नांदगाव सोडल्यानंतर मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असणारा काशीद बीच, इथे पर्यटकांची खूप जास्त पसंती असते। अशा ठिकाणी आम्ही थांबलो दुपारचं जेवण करण्यासाठी। मला माझ्या बॉटलला जेवायला बसल्यावर आता जेवणाला सुरुवात झालेली आहे। आज आम्ही पुलाव बनवतोय। त्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आणि तांदूळ हे सर्व मिक्स करून सर्व शिजवतोय। बाहेर काहीही बनवा पण त्याला चव फार वेगळी असते। म्हणूनच आम्ही हॉटेलमध्ये न जाता काशीद बीचवर सुरूच्या झाडांखाली जेवण बनवायचा बेत केला। थोड्या वेळातच जेवणाला सुरुवात होईल। चांगली कमेंट। छान आहे, बिर्याणी सुंदर आहे, छान वाटतंय खायला, छान वाटतंय, छान वाटतंय, छान वाटतंय। लोणचा द्या। बोला बोला। बिर्याणी छान आहे। अरे जुआ की जाम ताटात लक्ष देऊनच जेवते, बघत पण नाही। येते येते। मी आणताय तू जेवायची सुरुवात। इशिका जेव। पिऊ कसं झालं पिऊ? जेवताना सेल्फी पण काढतायत। जेवून आता आम्ही निघालोय अलिबागचा कुलाबा किल्ला पाहायला।
आता आम्ही पोचलोय अलिबागच्या समुद्रकिनारी. अलिबागचा गुलाबा किल्ला. माझा अलिबागचा किती पैसे 50 रुपये सोड. अशा ती बघ अलिबाग. इथे पियुषाने आणि रियांशीने बाईक राईड केला. जर तुम्हाला तुमच्या लहान मुलाने ते घेऊन यायचं असेल, बाईक राईड करायची असेल तर एका मुलाची फीस 50 रुपये आहे. सर्व झाल्याच्या नंतर आम्ही पाणीपुरी आणि गोळा खाण्यासाठी आलो. पुन्हा एकदा गाण्यांच्या भेंड्या म्हणत म्हणत आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. बोला बोला जय जय हनुमान. बेगीन गराली नसनवा सारा चाले संग माहेराला. गणपतीचे सण आला ग बहिणी, बेगीन चाले संग माहेराला. पुन्हा आम्ही रात्रीचं जेवण करण्यासाठी थांबलो. रात्रीचं जेवण करून एन्जॉय करत करत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.